आज माझी 4-0 आणि 4-2 4-3 अशी फॅट लागायला लागली. चांगला दर मिळायला लागला. पहिला 30 आणि 32 रुपये दर मिळणारा आज रोजी 38 आणि 40 रुपये मला दर पडतोय. माझे नाव कृष्णा दिनकर पवार, मुक्काम पोस्ट रेटरे, हरणाक्षी तालुका वाळवा, जिल्हा सांगली. मी ह्याच्या अगोदर कंपनीचं खाद्य वापरत होतो. आता मी कन्हैया 30+ तुमचं वापरायला चालू केल्यापासून माझे फॅट आणि दूध वाढलं, फॅट वाढली. माझा 12 गायांचा गोठा होता. हे जर खाद्य अगोदर मला मिळालं असतं तर 12 गायी मला विकायची वेळ आली नसती. आज त्या खाद्य कंपनीवाल्यांनी मला तर लुटलंच असं म्हणा. 10 दिवसाला 15-20 हजार रुपयाचा तोटा करून आता ही बघायचं असलं तर तुम्हाला काही माझ्याकडे पुस्तक आहे. आता जुनं पण आहे आणि आता ही नवीन पण आहे. 4-0 3-2 3-4 फॅट लागणारी आज माझी 4-0 आणि 4-2 4-3 अशी फॅट लागायला लागली. चांगला दर मिळायला लागला. पहिला 30 आणि 32 रुपये दर मिळणारा आज रोजी 38 आणि 40 रुपये मला दर पडतोय. त्यामुळं आपल्या खाद्याचं खरोखर कौतुकच केलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि चांगलीच कंपनी आहे तुमची आणि तुमच्या कंपनीचं सुद्धा हाय असंच कंटेनर हवावं, म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल होऊ नये. म्हणजे आता आमचा विश्वास तर 100% फौजींच्यावर आहे. फौजीने खाद्य आता दिलंय आम्हाला रुपेश मोरेनी, पण चांगलाच रिझल्ट आहे, त्याचा काही अडचण नाही. 1 नंबर खाद्य आहे. त्यामुळं तुमच्या कन्हैया डायमंडला 1 नंबरच गुण दिले पाहिजेत असं मला वाटतंय. नाही, इतर भागातल्या दूध उत्पादकांना आता फौजींना माहितीच आहे. मी जवळजवळ फौजींना एक विशिकभर लोक सांगून त्यांना बाबा असा असा रिझल्ट आहे, तुम्ही आधी प्रयोग बघा आणि मगच खाद्य वापरा. पण त्यांनी आता 100% त्या लोकांनी सुद्धा खाद्य वापरायला चालू केलं. दूध त्यांचं 4-5 लिटर वाढतंय. ती म्हणजे खरंच राव रिझल्ट आहे. आता काही लोकांचं काय होते, दुधाच्या ह्याच्यावर आडकिंग धंदा आहे. काही वेळा बाकी त्या दूधवाल्याकडे असल्यामुळे अडचणी येतील, त्यामुळे ती लोक अजून याला तयार नाहीत म्हणा. पण भविष्यात चालू होईल, तुम्हाला काही अडचणी येणार नाही. त्यामुळे कन्हैया डायमंडचा चांगलाच रिझल्ट आहे आणि लोकांनी वापरण्यास हरकत नाही आणि अवश्य वापरावं. ज्यांच्या गाया आहेत त्यांनी तर 100%च वापरलं पाहिजे असं माझं मत आहे.